मी उषा, मी महाराष्ट्रीयन.com मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत इन्फिनिटी ग्रुपमध्ये आणि आपल्यासोबत आहे मिस्टर राम कोरे आणि त्यांचे पार्टनर मिस्टर गोरखनाथ। नमस्कार, मी उषा, मी महाराष्ट्रीयन.com मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत इन्फिनिटी ग्रुपमध्ये आणि आपल्यासोबत आहे मिस्टर राम कोरे आणि त्यांचे पार्टनर मिस्टर गोरखनाथ। सर, आपण एक इन्फिनिटी ग्रुप चालवत आहे नेमकं, तर माझा असा तुम्हाला प्रश्न आहे की याची स्थापना तुम्ही कधी केली आणि ही जी कंपनी कधीपासून मार्केटमध्ये? ॲक्च्युअल मी कंपनी चालू करून तसं 5-6 वर्ष झाली, पण इन्फिनिटी ग्रुपची स्थापना जी आहे ती गेल्या वर्षी 2011ला आम्ही केली। ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन वगैरे इन्फिनिटी ग्रुपमध्ये इन्फिनिटी इंजिनिअरिंग अँड अलाइड सर्व्हिसेस म्हणून आमच्या कंपनीचं नाव आणि इन्फिनिटी न्यूज अँड केमिकल्स ही एक दुसरी कंपनी आणि न्यू टॉप सिक्युरिटीज हे या कंपनीची आम्ही फ्रँचायझी घेतली आहे आणि ती आम्ही चालवतो। आणि एक मराठी माणूस म्हणून तुम्ही हा सगळा बिझनेस चालवताय, तर तुमचे सगळे प्रोडक्ट काय काय आहेत किंवा काय तुम्ही हा बिझनेस करताय ते सगळं तुम्ही कव्हर करायचं? इन्फिनिटी ग्रुपच्या अंडर आम्ही ते इन्फिनिटी इंजिनिअरिंग अलाइड सर्व्हिसेस आहे। या कंपनीच्या माध्यमातून आम्ही मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स जे लॉजिस्टिक कंपनीला किंवा लॉजिस्टिक कंपनीला जे लागतं मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स, फॉर एक्झाम्पल माझ्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला दिसतीलच जे काही क्रेन्स वगैरे आहेत, कन्वेअर पुलीज वगैरे आम्ही बनवतो, सगळे कन्वेअर सिस्टीम्स आम्ही देतो आणि पॅकेजिंग मशिनरीज वगैरे आहेत आणि सगळे पॅलेट ट्रक्स, स्टॅकर्स, सीझर लिफ्ट टेबल्स आणि रिच ट्रक्स, फोकलेट्स हे आमचे स्पेशलाइज प्रॉडक्ट्स आहेत। हे आम्ही इम्पोर्ट करतो आणि सीझर लिफ्ट टेबल्स वगैरे हे आम्ही स्वतः बनवून घेतो आणि काही कस्टमाइज प्रॉडक्ट जर लागले तर क्लायंट्सला आम्ही स्वतः बनवतो, स्वतः डिझाईन करतो। माझा दुसरा क्वेश्चन असा आहे सर की एक मराठी माणूस म्हणून तुम्ही हा बिझनेस चालवताय, तर आतापर्यंतचं तुमचं अचिव्हमेंट काय? एक मराठी माणूस म्हणून सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही हा बिझनेस चालवताय, असं म्हणताय की मराठी माणूस हा बिझनेस करू शकत नाही, परंतु 7 वर्षापासून तुम्ही सक्सेसफुली हा बिझनेस चालवताय, तर आतापर्यंतची तुमची अचिव्हमेंट काय या बिझनेस? अचिव्हमेंट अशी आहे मॅडम की मला चांगल्या कंपन्यांकडून इन्क्वायरीज येत आहे। आम्ही चांगल्या कंपन्यांसाठी काम करतो, रेप्युटेड कंपनी, फॉर एक्झाम्पल एव्हरेस्ट मसाला, नंतर इन्व्हेन्शिया फार्मा, नंतर नोवार्टीज, फूड इंडिया, ट्रान्सवे इंडिया अशा नामांकित कंपन्यांसाठी आम्ही कामं केलेली आहेत आणि सक्सेसफुली आम्ही त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट केल्या आणि आम्हाला नेट ओपन इन्क्वायरीज येत आहेत, कस्टमर्स विचारत आहेत। आम्ही क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज करत नाही, कुठलाही प्रॉडक्ट देताना कस्टमरला जे आम्ही स्पेसिफाय करतो तेच देतो, त्याच्यामध्ये डायल्युशन नसतं आमचं। आणि दुसरी गोष्ट अजून अशी आहे की आम्ही टाईमली डिलिव्हरी करतो, हे एक आमची स्पेशालिटी। आम्ही कमिटमेंट जी देतो क्लायंटला त्या टाईम फ्रेममध्येच डिलिव्हर करतो, प्लस मायनस त्यांना सांगून देतो आम्ही तेवढ्या ह्याच्यात होणार, नाहीतर आम्ही ऑर्डर करतो, त्यांना सांगतो की सर माझ्याशी नाही, असं स्पष्ट बोलतो आम्ही क्लायंट। आणि अचीवमेंट हीच आहे माझी की त्या चांगल्या कंपन्या मला जॉईन करायचं। माझं 20 वर्षाचा अनुभव, 8 वर्ष मार्केटिंगमध्ये काम केलं, त्यामुळे मला चांगल्या कंपन्यांसोबत काम केलं, सारख्या कंपनी मॅनेजर लेवलला काम केलं, तर तो अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे मला ऑर्डर मिळाला। सर तुम्ही आधी एक नोकरी करत होता ॲज अ मॅनेजर म्हणून, त्यानंतर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही एक बिझनेस करावा आणि तुम्ही एक मराठी माणूस म्हणून बिझनेसमध्ये का आला? की मला खरं सांगायचं तर माझा जो प्रवास होता डोंबिवली ते गोरेगाव रेग्युलर जाणं, त्याच्यामुळे मला पाठीचा त्रास व्हायला लागला आणि आपण महिन्याला एवढं कमवतो, त्यापेक्षा आपण जर बसून स्वतःसाठी काम केलं की कंपनीसाठी आपण टार्गेट अचीव्ह करतो जे दिलेलं आहे ते स्वतःसाठी त्यातलं बोललं जास्त नाही 10% जरी अचीव्ह केलं तरी आपलं घर व्यवस्थित चालू शकतं आणि आपण हळूहळू स्लोली आपलं
काम करू शकतो, आपली कंपनी काढू शकतो. त्या अनुषंगाने विचार करून मी माझी स्वतःची कंपनी चालू करण्याचा प्रयत्न. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यांपेक्षा मराठी माणसांपेक्षा वेगळा विचार केला आणि असं खरंच सगळ्यांनी विचार केला तर खरोखरच मराठी माणूस पण सक्सेसफुली बिझनेस करू शकेल. आणि सर याचबरोबर तुमची एक सिक्युरिटी एजन्सी पण तुम्ही सुरू केली, त्याबद्दल तुम्हाला काही बोला. ॲक्च्युअली सिक्युरिटी कंपनी ही आहे न्यू टॉप सिक्युरिटीज, ही लातूर बेस्ड कंपनी आहे आणि ही या कंपनीची फ्रँचायझी आम्हाला ठाणे आणि मुंबई जिल्ह्यासाठी मिळाली आहे आणि ती महाले साहेबांच्या मदतीने आमच्या ग्रुपमध्ये ॲड झालेली आहे. तर याचे सर्व सध्या महाले साहेबच आहेत. मी त्यांचा एक मदतनीस म्हणून काम करतोय माझ्या या कंपनीत. मार्केटिंगची जी काही मदत माझी लागेल मी त्यांना देतो, पण टोटल कंट्रोल यांच्याकडे आहे. तर त्याबद्दल तेच बोलतो. सिक्युरिटी एजन्सीचं सांगायचं असलं तर की आतापर्यंत मराठी माणसाची सिक्युरिटी एजन्सीच नाही. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे सिक्युरिटी एजन्सी आहेत त्या आउट ऑफ मराठी माणसांचं, म्हणजे उत्तर भारतीय व इतर समाजाची मराठी माणसाची पहिली एजन्सी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अप्रूव्ड आहे. आणि त्या एजन्सीमार्फत मी तरुण मुलांना आणि मुलींना एक रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी माझ्या मार्फत देण्यात येईल. आणि त्यानंतर पोलीस भरतीसाठी ज्या ट्रेनिंग घेतलेल्या मुली आहेत त्यांना लेडीज गार्ड म्हणून भरती करून आज महिलांना 50% आरक्षण दिल्यामुळे 50% महिला या महानगरपालिका आणि ग्रामपंचायत विभागामध्ये नगरसेवकामधून आज कार्यरत. त्यांना एक पुरुष सिक्युरिटी नसून महिला सिक्युरिटी देण्याचा माझा एक प्रयास आहे. खरोखरच हा प्रयास खूप चांगला आहे सर तुमचा. तुम्ही बऱ्याच मुलींना ॲज अ सिक्युरिटी गार्ड, बॉडीगार्ड म्हणून तुम्ही नोकरी देणार आहात. खरोखरच ही खूप चांगली गोष्ट आहे. तर त्यासाठी तुम्ही फ्युचर प्लॅनिंग किंवा भविष्याचं प्लॅनिंग काय केलं आहे ते आम्हाला सांगू शकता का सर? फ्युचर प्लॅनिंगमध्ये असं आहे की आपण जर विचार केला की आत्ताचं जे जनरेशन म्हणजे नवीन युवा पिढी ही फास्ट आणि महिलांना पण आज एवढं फास्ट आहे की सरकारने त्यांना 50% आरक्षण दिलं. तो एक विचार करून मी ह्या एजन्सीमार्फत एक चांगल्या प्रकारे शासनाला मदत होईल असा एक या ठिकाणी डिटेक्टिव्हचा आपण कार्यरत करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पण त्यामार्फत समाजात घडणाऱ्या घटना त्या पोलीस यंत्रणामध्ये पोहोचवण्याचं काम मी माझ्या या सिक्युरिटी एजन्सीमार्फत मी करणार. हा माझा फ्युचर सर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न सरांना असेल, राम कोरे सरांना असेल की एक मराठी माणूस म्हणून बिझनेस करताना आतापर्यंत तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले? प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा काय कधी कधी त्रास होतो, कधी ऑर्डर मिळवायला त्रास होतो, काही मोठे क्लायंट्स असतात. आमचे जे कॉम्पिटेटर्स आहेत त्याच्याविरुद्ध आपली छोटीशी कंपनी जेव्हा उभी होते एका कॉन्ट्रॅक्टसाठी टेंडरिंग करते किंवा कोटेशन आहे त्यावेळेस आम्हाला कधी रिजेक्ट केलं जातं. पण त्यांना माहीत नसतं की आम्ही मोठ्या अभ्यासमेंट एक्झिक्यूट करू शकतो की नाही. तर मला मोठ्या कंपन्यांना असं काही म्हणायचं नाही, त्यांचे काही रिक्वायरमेंट्स असतात ते फुलफिल आम्ही करू शकत नाही. कधी कधी आम्हाला सोडावं लागतं ऑर्डर्स वगैरे. पण लाईफमध्ये मला एक मोठा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही एक मोठी ऑर्डर घेतली होती 8-8.5 लाखाची. ती ऑर्डर आम्ही एक्झिक्यूट केली पण ती पार्टी होती पळून गेली. पण आम्हाला पैसे मिळाले, आमचा लॉस झाला, जवळजवळ 6.5 लाखाचा लॉस झाला. पण आम्ही खचलो नाही. परत नवीन उमेदीने चालू ठेवलं आपला बिझनेस. आणि आज अजून वर्ष झाले पण आम्ही पोलीस कंप्लेंट केलेले आहेत त्या बाबतीत ठाण्याला. पण काही अजून मिळालं नाही, नाही मिळालं नाही. म्हणजे आमच्यासारख्या अजून दुसऱ्या लोकांनाही फसवलं. त्याच्यापासून धडा घेतला. पण एक चांगले लोक आहेत त्यांना आम्ही क्रेडिट द्यायचो, ते क्रेडिट देणं बंद झालं. म्हणजे एक आमची आता जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा किंवा पेमेंट जे टर्म्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही शिथिलता ठेवली नाही. खरं की 50% ॲडव्हान्स 50% लगेच हे चांगल्या क्लायंटसोबत सुद्धा आम्हाला करावं लागतं. हा एक बिझनेस करताना पहिला फटका आम्हाला लागला आणि त्याच्यापासून आम्ही शिकलो
तरी देतो आम्ही क्रेडिट्स. काही आमचे गुड पेड मास्टर्स आहेत, चांगले क्लायंट्स आहेत, त्यांना क्रेडिट देतो. कारण बिझनेस म्हटलं क्रेडिट नाही दिलं तर आम्ही नाही दिलं तर दुसरे कोणी देतो बिझनेस दिलं. शेवटी काय फायनान्स हा प्रश्न मराठी माणसाला भेडसावाचाच असतो. तरी आम्ही यातून आता वर येण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा. बरोबर आहे सर. असं म्हणतात की मराठी माणसांकडे फंड कमी असतो किंवा फिनान्स ही जी गोष्ट आहे ती मराठी माणसांकडे कुठेतरी कमतरता असते त्याची. म्हणूनच मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का? त्यापासून तुम्ही कसे सावरणार किंवा कसं तुम्ही ते प्रॉब्लेम फेस केले? तो आता हा एवढं मोठं नुकसान जेव्हा स्टार्टिंगला झालं तर तेव्हा आम्ही बोलतो ना की ताकसुद्धा फुंकून पिणं हे एक मराठी म्हण आहे. आपण म्हणतो की जे जळालेलं असतं, दुधाने जळालेलं असतं, तो ताकसुद्धा फुंकून पितो. अशा प्रकारे आता आम्ही अक्षरशः कुठले चांगले चांगले क्लायंट्स आहेत त्यांच्याशी सुद्धा कोटेशन देताना आम्ही त्याच्यात एक टर्म आमची असते 100% ॲडव्हान्स अगेन्स्ट परफॉर्म माय इनवॉइस किंवा 50% ॲडव्हान्स अँड रिमेनिंग बॅलन्स अगेन्स्ट डिलिव्हरी. हे आम्ही अतिशय कडक धोरण ठेवले. आणि याच्यातून कसं आहे की आमचे थोड्या फंड्सचे आता जे नुकसान झालं ते त्यातून भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. इन फ्युचर आम्हाला बँक्स पण अप्रोच होत आहेत फंडिंग करायला. लोन आमचं टर्नओव्हर आज आम्ही 2 कोटीचा टर्नओव्हर एका वर्षामध्ये अचीव केला आहे. आणि चांगले क्लायंट्स आमच्याकडे येत आहेत. आम्ही चांगलं काम करतो म्हणूनच आमचं टर्नओव्हर वाढतं आहे आणि आम्हाला सगळ्या नामांकित कंपन्यांसाठी कामं करतो. आजपर्यंत सर तुम्ही एक मराठी माणूस म्हणून 7 वर्ष सक्सेसफुली बिझनेस केला. तुम्हाला अनेक प्रॉब्लेम आले तरी तुम्ही ते फेस केले आणि आज तुम्ही इथे आहात. ही अचिव्हमेंट तुम्ही केलेली आहे. तर तुम्ही एक मराठी माणूस आहात तरीसुद्धा तुम्ही एक बिझनेसमॅन आहात. खरोखरच मराठी माणसाला तुमच्याकडून काही प्रेरणा घ्यावीच लागेल. तर तुम्ही एक मराठी माणसाला काय संदेश द्याल आज हे इंटरव्ह्यू? मी मराठी माणसाला हा संदेश देईन की तुम्हाला नुकसान जरी झालं तरी त्यातून खचून जाऊ नका. आणि त्यातून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात. काही लोक नुकसान झाल्यावर आत्महत्या करतात किंवा पळून जातात. त्यापेक्षा तुम्ही लोकांना सामोरे जा, मित्रपरिवार फेस करा, काहीतरी त्यातून निघेल. तुम्हाला वरचा तुमच्या पाठीशी असतो. जेव्हा तुम्ही सचोटीने काम करत असतात तेव्हा वरच्याची पण तुम्हाला मदत होत असते. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे कोणी दुसरे रेफरन्सेस मिळतात, त्यातून ऑर्डर्स येत असतात आणि तुमची नुकसान भरपाई हळूहळू कमी होईलच. त्यामुळे खचून जाऊ नका आणि होऊ नका. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा काम करा सचोटीने. हेच मला सर तुम्ही इंडस्ट्री इक्विपमेंट बनवता किंवा काही मॅन्युफॅक्चर करता किंवा काही सप्लाय करता, तर ते कोणकोणते प्रोडक्ट आहेत ते त्याबद्दल थोडं सांगा सर. आता मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्समध्ये मेनली आम्ही डील करतो आणि मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्सची रेंज एवढी वाईड रेंज आहे की त्याच्याबद्दल आमच्या कॅटलॉगमध्ये पूर्ण देणं पॉसिबल नसतं. म्हणून आम्ही एक सिलेक्टेड प्रॉडक्ट घेतले. जे पॅकेजिंग इक्विपमेंट्स आहेत, जे